नमस्कार. तर आज करूया मस्त अशी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत नारळाची बर्फी. ओल्या नारळाची वडी करण्यासाठी इथे एक मी बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा नारळ घेतला आहे. आता हा नारळ आपल्याला खवणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे. नारळाच्या वडीची पारंपरिक चव हवी असेल तर नारळाचे खोबरे खवणीने किसूनच घ्या. नारळाच्या खोबऱ्याचा पांढरा भाग असेल तेवढेच खोबरे घ्या, म्हणजे वड्या छान अशा पांढऱ्या शुभ्र होतील. आता हे खोबरे मोजून घ्यायचे आहे. खोबरे दाबून दाबून वाडग्यामध्ये भरायचे आहे आणि एक वाडगा भरून खोबरे असेल तर पाऊण वाडगा साखर घ्यायची आहे. त्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. आता इथे गॅसवर कढईमध्ये 1 टीस्पून तूप घेतले आहे आणि त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून छान असे परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे. 1 पेला भरून दूधसुद्धा घालायचं आहे. दूध घातल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दुधावरची साईसुद्धा घालायची आहे. मिश्रण तिकडे शिजत आहे तोपर्यंत इथे पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटांनी हे मिश्रण थोडे घट्ट व्हायला लागले की हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. नंतर बारीक गॅस करून हे मिश्रण 5 ते 7 मिनिटं छान असे परतून घ्यायचं आहे. मिश्रणाचा गोळा व्हायला लागला की पोळपाटावर काढून लाटून घ्यायचं आहे. हे लाटलेले मिश्रण तासभर असे सुकू द्यायचं आहे आणि आता 1 ते 1.5 तासांनी याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. हा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत पारंपरिक खोबऱ्याच्या वड्या तयार आहेत. खोबऱ्याच्या वडीचा सविस्तर व्हिडिओ मी यूट्यूबवर पोस्ट केला आहे, नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.